मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा, का येऊने तयापासी, का येऊने तयापासी. बसा बसा. रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी, अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम. बसा बसा की. परम धाम कैवल्यमेकं तुरीयम्, प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजे सद्गुरु दास तुका, ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्ते नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिर्देहु क्षेत्र निवासिनां. तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम. श्री संताची माथा चरणावरे, श्री संताची माथा चरणावरे, श्री संताची माथा चरणावरे, श्री संताची माथा चरणावरे. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. ओम नमोजे अध्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तोची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू. म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजे, मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा, का येऊने तयापासी. रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. प्रस्तुत कीर्तन रूपी शिवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ देहुनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा, दिडक्या पद्धतीचा आणि एक वारकरी संप्रदायातील संप्रदायाच्या दृष्टीनं आपल्या सर्वांच्या मार्फत देवाकडे मागणं करणारा अभंग आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज देवाकडे मागणं करतात. अभंगात मागणं केलेलं आहे. महाराज सांगतात जे जे आम्हाला मागायचं आहे ते आम्ही देवालाच मागू, दुसऱ्या कुणाला मागणार? जे मागावं वाटल ते कुणाला मागू? महाराज म्हणतात मागणे ते मागो देवा, ते देवाकडे मागू आणि देवाकडे दुसरं काही मागणार नाहीत. बोलायला लागले का कोणी इकडे? हो रे, बोलू नका पोरो, का पुढे येऊन बसायचं तुम्हाला? बर, बोलू नका रे. करू भक्ती त्याची सेवा. देवाकडे मागत असताना आम्ही काय मागणार आहेत? तर आतापर्यंत जे करत आलो तेच मागणार, दुसरं काही मागणार नाही.
आणखी जरी प्रसंग आला तरी भगवंताची भक्ती मागो आणि त्याची सेवा मागो. म्हणजे तुम्ही दुसरं काही मागणार नाहीत का? का तुमच्या देवाकडंच नाही काही मागायला? महाराज म्हणतात त्याच्याकडं काय कमी आहे? काय उने तयापासी, काय कमी त्याच्याकडं? मागायचं ठरविल्यावर काय कमी का? रिद्धी सिद्धी ज्याच्या पायाचं दास्यत्व करतात अशा देवाकडं काय उणं आहे? पण आम्हाला काही त्याच्याकडून मागायचंच नाही. मग अखंड आम्ही सेवा करणार आहेत. महाराज आम्हाला असं वाटतं तुम्ही जर देवाकडे काही नाही मागितलं तर तुमच्या सेवेमध्ये काही अंतर पडल. कारण मागायचं बंद झालं की सेवेमध्ये थोडा फरक पडतो. म्हणजे काही फरक पडल तुमच्या सेवेमध्ये. महाराज सांगतात नाही, आम्ही देवाकडे मागणार नाहीत आणि मागायचं जरी असलं तरी त्याच्याजवळ कुठल्याही प्रकारचं गुण नाही. म्हणून आम्ही देव सोडता दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी आमची आसक्ती ठेवीत नाहीत. बाह्य स्वरूपाची इंद्रिय आणि अंतकरण वृत्ती त्या भगवान परमात्म्याला समर्पित करणार आहोत. काया वाचा मन करू देवासे अर्पण. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी आणि मन म्हणजे अंतकरण. आम्ही तीनही अवस्था भगवंताला समर्पित करणार आहोत. महाराज कुणाला समर्पित करणार आहेत? तर महाराज म्हणतात ज्याचं नाव विश्वंभर आहे, ज्याचं नाव विश्वंभर आहे आणि या जगामधले सर्व व्यवहार ज्याच्यामुळं चालतात त्याला आम्ही हे सगळं समर्पित करणार आहे. तुका म्हणे विश्वंभर ज्याच्याने हे चराचर, ज्याच्याने हे चराचर हे सगळं ज्याच्या सत्तेनं चालतं अशाला आम्ही आमचं शरीर, वाचा, मन समर्पित करणार आहेत. ज्याच्या रिद्धी सिद्धी दासी आहेत आणि त्याची भक्ती आणि सेवा आम्ही आमच्याकडे मागून घेणार आहेत. दुसरं काही मागायचं नाही. विठ्ठला विठ्ठला चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 13 वर्षापासून चालू आहे. या वर्षीचं 14वं वर्ष. समस्त गावकरी मंडळी ताडसोन्ना आणि ताडसोन्ना गावकरी मंडळीच्या वतीनं हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह, याच्यामधली आजची ही उपांत्य दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. आजचा दिवस हा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अगदी महत्त्वाचा असतो. आजच्या दिवशी कीर्तन करायला बंधन असतं की त्यानं अभंगात मागणंच करावं लागतं. काय करावं लागतं? मागणं करण्यासाठी अधिकार असावा लागतो. काय असावा लागतो? माझं असं म्हणणं नाही की मी मागण्यासाठी अधिकारी आहे, पण मी जरी अधिकारी नसेल तरी आपल्या सर्वांच्या संगतीनं मी देवाकडे मागण्याचा प्रयत्न करेल. मागण्यासाठी अधिकार असावा लागतो आणि अधिकार त्याला प्राप्त असतो जो 7 दिवस या सप्ताहामध्ये तन मन धनानं सेवा करीत असतो. त्यानं आज मागायचं. कधी? आणि आज मागितलं की उद्याचे कीर्तनकार काल्याच्या रूपानं, प्रसादाच्या रूपानं जे आज मागितलं ते देतात. आज जे कुणी मागितलं असेल ते उद्या प्रसादाच्या रूपानं प्रत्येकाला प्राप्त होत असतं. पण मागण्यासाठी मी सुरुवातीला सांगितलंय, मागणाऱ्याचा अधिकार महत्वाचा आहे. अधिकार नसल तर अशानं परमार्थात मागणं करायचं नाही. विठ्ठला विठ्ठला अभंगाचं चिंतन फार महत्वाचं आहे. आपण जर चांगल्या प्रकारे लक्षात घेतलं तर वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आपल्याला देवाकडे काय मागायला पाहिजे, अभंगातले 2-3 संशय. एक, देवाकडे काय मागायला पाहिजे. दुसरा संशय आहे कोणत्या देवाकडे मागायला पाहिजे. तिसरा संशय आहे कुणी मागायला पाहिजे. आणि चौथा संशय आहे नेमकं काय मागायला पाहिजे. चांगलं लक्ष द्या. कोणाकडे मागायला पाहिजे, कुणी मागायला पाहिजे, काय मागायला पाहिजे. 4 जरी नाही लक्षात आले तरी 3 लक्षात ठेवा. मागायचं कुणाकडं,
कुणी मागायचं आणि विशेष म्हणजे काय मागायचं, हे फार महत्वाचं आहे. आपण परमार्थ करीत असताना एक सेवा अखंड करीत असतो आणि सेवा करणारा साधक कधी निरापेक्ष अवस्थेनं सेवाच करीत नाही. लक्ष द्या, कुणीही सेवा निरापेक्ष करीत काहीतरी अपेक्षा असते. 7 दिवस सप्ताहामध्ये काहीच अपेक्षा केली नाही. तुम्ही म्हणताल महाराज एवढा मोठा सप्ताह केला, आम्ही कार्यकर्ते मंडळीने काय अपेक्षा केली? एवढी तरी अपेक्षा असते की सप्ताह झाल्यावर गावातल्या लोकांनी म्हणावं भरपूर सप्ते झाले पण असला सप्ताह झाला, हे काय आहे? अपेक्षा नाही का? जाणत्या पुरुषानं परमार्थिक कर्म करीत असताना माझी कुणी स्तुती करतय का हे कधी कानानं ऐकायचं नसतं. ऐकायचं असतं. आज कीर्तन आपलं इमानदारीनं करून जायचं. उद्या कुणी चांगलं झालं म्हणू किंवा वाईट झालं म्हणू, का दुसऱ्या दिवशी फोन लावून विचारायचं रात्री कीर्तन कसं झालं, चांगलं झालं का? माणसं म्हणले का हसवलं नाही, मग हसवलं असतं तर बरं झालं असतं. नाही, ही अपेक्षा करायची, निरापेक्ष कर्म करायचं. महाराज म्हणतात कर्म जेत दुरावे, लक्ष द्या, तेत फल त्यागो संभवे. माझा नका वाढवू, सिटी मारेल. बरं, ते कुठं बसलेत? रानात ना? इथंच आहेत का? बरोबर. त्यागास्तव आगवे शांती सगळी. ज्ञानोबाराय म्हणतात जाणत्या पुरुषानं कर्म करीत राहावं, कर्माची कधी स्तुतीची अपेक्षा करू नये. आणि जिथं जिथं अपेक्षा निर्माण होती सिटी नका मारू देऊ. फोन एकदा बंद करा, फोन एकदा बंद करून घ्या. नाही तर बंद करण्यापेक्षा थोडं ते आरडत ती बंद करा, म्हणजे बेल बंद करा, मग नुसतं कणलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला अपेक्षा असेल तर त्याचं किती वर्षाचं, किती दिवसाचं, किती जन्माचं कर्म आहे हे निष्फळ आहे. त्यानं कधी अपेक्षा करायची नाही. आणि मला वाटतं या जगामध्ये निरापेक्ष कर्म काय करावं. तुम्ही थोडं आवाज कमी राहू द्या, शिट्टी मारू देऊ नका. शिट्टी मारलीच नाही पाहिजे, मग आपसर होतं पुन्हा. मग हरी विठ्ठला विठ्ठला देवाची पूजा करीत असताना कुणीतरी अपेक्षाच करतो. वृक्षाला पाणी घालीत असताना कुणीतरी अपेक्षाच करतो. कशाची अपेक्षा करतो मी सांगत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात ओवी चांगली लक्षात घ्या, मग लक्षात येईल. ज्ञानोबाराय गोड वर्णन करतात. ना तरी ठेविले देखावया. ओवी लक्षात घ्या, आणखी एकदा सांगतो. ना तरी ठेविले देखावया. लक्षात आलं का? ना तरी ठेविले देखावया. एखाद्या साधकाची, आपल्यासारख्या साधकाची चांगली कामाची वस्तू घरामध्ये हरवली. आता लाईट तर अचानक गेली, शोधायला कोण आहे? दिवा. काय जुन्या काळातलं उपकरण आहे. दिवा हातामध्ये घ्यायचा, किती आदरानं एका हातामध्ये दिवा घ्यायचा आणि दुसऱ्या हातानं त्याला हवा लागू नये म्हणून झाकण घालायचं. कशाचं? त्या दिव्याला गवसणी घालीत असताना दिव्याला वारा लागू नये म्हणून ज्यानं स्वतःचा एक कोमल हात त्या दिव्यावर धरलेला असतो, ते कधी कधी भासतो का नाही? भासतो का नाही? पण तो दिव्यावर इतक्या जवळ धरलेला हात हे दिव्याचा आदर म्हणून असतं का आपली वस्तू शोधण्यासाठी? हो, कशासाठी? हे ज्ञानोबाराय सांगतात. ना तरी ठेविले देखावया, आदर किजे दिव्या. पुढं आहे का शाखा फळ यावया सिंपिजे मूळ.
फांद्याली फळं यावात म्हणून पाणी कुठं घालायचं? मुळाला. वांजुट जर झाड असेल महाराज, नुसती सावलीच गोड असेल तर किती आदर करतो माणूस. मला ताडसवण्याचं फार बरं वाटलं, कारण जी झाडं लावली ती फुलाची कमी, नुसत्या सावलीची आहेत. पण एवढ्या गावामध्ये एवढे वृक्ष आहेत, खऱ्या अर्थानं गावकरी मंडळीसाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण एवढी जर महाराज वृक्षावर दया केली तर खऱ्या अर्थानं दुष्काळाशी सामना कदापि करावा लागायचा नाही. सांगतात महाराज की शाखा फळ यावया शिंपीजे मूळ. झाडाची अपेक्षा करायची असेल, आता आणखी एक सांगतो, झाडाची सेवा केल्याशिवाय फळ देत नाही, दिव्याचा आदर केल्याशिवाय वस्तू सापडत नाही, आणि देवाची पूजा केल्याशिवाय दैवत पावत नाही. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त. तपे विन दिदल्या विन प्राप्त. जविन हे कोण सांगे, कोण सांगे. पूजविना हे कोण सांगे, कोण सांगे. पूजविना हे कोण सांगे, कोण सांगे. पूजविना हे कोण सांगे, कोण सांगे. बिन दैवत दिव्य बिन प्राप्त. तपे बिन दैवत दिव्य बिन प्राप्त. पूजविना हे कोण सांगे, पूजविना हे कोण सांगे. तपे बिन दैवत दिव्य बिन प्राप्त. तपे बिन दैवत दिव्य बिन प्राप्त. पूजविना हे देव जरी पावायचा असेल असं वाटत असेल ना, तरी त्याची काय करावी लागते? सेवा नाही केल्यावर, सेवा जिथं नसेल तिथं देवच राहत नाही. काही काही गावाची अशी शोकांतिका आहे, हनुमान मंदिरं बांधतात पण त्याची पुजारीची सोय नसते. आणि देवाचा आदर करायची सवय माणसाला असावी लागते. तुम्ही करता का आदर? देवाचा आदर करता का? किती करता? स्वतः इतका करता का स्वतःपेक्षा जास्त करता? किती करता? जास्त का कमी? तुम्ही? वा, बरोबर तुम्हीच सांगायला लागला. तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करता का गार? देवाचं कसं? देवाचं पाणी तुम्ही कपडे इस्त्रीची घालता का कसली? देवाची. देवाची कपडे. महिला मंडळ इतकं चतुर आहे, तवा पुसायच्या अगोदरचा नैवेद्य देवाला असतो. असतो का नसतो? काही महिला मंडळ त्याच्यापेक्षा चतुर आहे. सगळा स्वयंपाक करून जर थोडस शिल्लक राहिलं, त्याची भाकर होत नाही, मग त्याचं काय करायचं? ते कोणाला? हे आदर आहे का हो? आपली जर भावना नसल की देव जर नाही म्हणून, तर त्या माणसाला अनंत जन्मापर्यंत सेवा केली तरी त्याला पावत नाही देव. जो सेवा करणारा माणूस आहे त्याची भावना देवावर इतकी पाहिजे, आपल्यापेक्षा जास्त नका करू. तसं तर माणसानं आपल्यापेक्षा जास्त देवाची सेवा करायला पाहिजे. देव ज्या आसनावर असतात त्याची बरोबरी नाही करायला पाहिजे. देवाचे वस्त्र असतात, त्याला आपल्या अमंगळ शरीराचा स्पर्श झाला नाही पाहिजे. देवाला नैवेद्य दाखवतो त्याला आपण अशोच्या अवस्थेमध्ये गेलं नाही पाहिजे. इतका आदर केला पाहिजे. कशाचा?
देवाचे कपडे कधी आपली जिथं ओलं असती कपडे टाकण्याची तिथं कधीच टाकायचे नाहीत, कारण माणसाची कपडे देवाच्या बरोबरीला नसतात. आणखी सांगतो, ज्या रूम मध्ये देवाचे फोटो वरच्या बरोबरीला लावले तिथं घरच्या मेलेल्या माणसाचे फोटो कधीच त्यांच्या बरोबरीला लावायचे. हे आदर करायचा शिका, कारण आपले नातेवाईक कितीही पवित्र असले तरी त्यांची बरोबरी देवाबरोबर होऊ शकत नाही. आणि कणासी वंते काय नसरे हाय ज्याच्याने, हा देवाचा वेगळा आदर करावा लागतो. आणि अशा प्रकारचं ईश्वराचं आदरातिथ्य केलं, देवाला आपण आपल्यापेक्षा वेगळं समजलं पाहिजे. कारण गीतेनं 3 पुरुषाचं वर्णन केलं, एक क्षर पुरुष, दुसरा अक्षर पुरुष आणि तिसरा उत्तम पुरुष. किती पुरुष? आपल्याला मागणीकडे जायचं आहे. 3 पुरुष आहेत. महाराज गोड वर्णन करतात, एक क्षर पुरुष, दुसरा अक्षर पुरुष आणि तिसरा उत्तम पुरुष. क्षर पुरुष म्हणजे काय? तर हे जे शरीर आहे हे क्षरामध्ये येतं. कशामध्ये? हे शरीर क्षरामध्ये येतं. मग अक्षर पुरुष कोण आहे? तर या शरीराला चलायला बोलायला लावणारा जीव, तो कोण आहे? हे क्षर दिसतंय ते, आणि जे दिसत नाही पण चालायला लावतं ते अक्षर. म्हणजे शरापेक्षा किंमत कुणाची जास्त आहे? कुणाची जास्त आहे? पण ज्यानं अक्षराला निर्माण केलंय तो, त्याला उत्तम पुरुष म्हणतात. महाराज गोड वर्णन करतात, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, मुगाई तयाचे जोया रे जाते, जोया रे जाते, पुरुषाची ज्याच्यापासून निर्मिती झाली त्याला उत्तम पुरुष म्हणतात. तुम्हाला श्लोकाच्या दृष्टीने सांगतो, मग लक्षात येईल. उद्याच्याला 15वा अध्याय वाचा गेल्यानंतर मग लक्षात येईल. उत्तम किंवा त्याच्या अगोदरचं क्षरः सर्वाणि भूतानि, मला विकू देऊ नका, स्पष्ट आला पाहिजे. क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थो क्षर उच्यते, उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मे तुदारतः. काय? क्षरापेक्षा अक्षर पुरुष सामर्थ्यवान आणि अक्षरापेक्षा उत्तम पुरुष सामर्थ्यवान. मग क्षर पुरुष शरीर, अक्षर पुरुष जीव आणि उत्तम पुरुष देव. आता मला सांगा, क्षरामध्ये हे क्षर आहे, याला काय म्हणतात? याला शरीर म्हणतात ना. हे शरीर आहे, शरीरापेक्षा जीव उत्तम आहे आणि उत्तमापेक्षा उत्तम देव आहे. देव आणि शरीर याच्यामध्ये बराचसा अंतर आहे. म्हणजे मला असं सांगायचंय, शरीरापेक्षा जीवाचा आदर करायला पाहिजे आणि जीवापेक्षा, कळालं का? ते उत्तम पुरुष आहे. म्हणून उत्तम पुरुषाचं सामर्थ्य अगदी मोठं आहे. तो उत्तम पुरुष म्हणजे देव आहे आणि त्या देवाची सेवा आपल्या या अक्षर आणि अक्षर पुरुषाकडून घडली पाहिजे. म्हणून सेवा जर घडली तरच त्याला काहीतरी मागण्याचा अधिकार प्राप्त होतो, अन्यथा काही मागायचं नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मागावं. आता एक मुद्दा संपला. मागायचं कुणाकडं? देवाकडं म्हणू नका. मी तुम्हाला उत्तम पुरुष सांगितलाय. कोण सांगितलाय? उत्तम पुरुषाकडं मागायचं. कुणाकडं मागायचं? उत्तमाकडं मागायचं. कोण उत्तम आहे? देव सोडता दुसरं कुणी या जगामध्ये उत्तम? नावाचे उत्तम भरपूर असतील. कसले? इकडं असतील ना नावाचे उत्तम. पण नावात उत्तम असणं, उत्तम नाव कुणाला मिळतं?
ते म्हणते ते गायनाचार्य अगदी उत्तम आहेत. म्हणजे कसे आहे त्यांची बरोबरी? ते कीर्तनकार अगदी उत्तम आहेत, बरोबरी नाही. ते मृदंगाचार्य अगदी उत्तम आहेत. जेवण कसं झालं म्हणजे अगदी उत्तम, म्हणजे त्याची बरोबरी पुन्हा होऊ शकत नाही. तसा देव कसा आहे तो उत्तम आहे. म्हणून मागायचं असेल तर त्या उत्तम भगवंताकडे, उत्तम देवाकडे मागणं, मागायचं दुसऱ्याकडे मागायचं नाही. आता एक कळालं, देवाकडे मागायचं. दुसरा मुद्दा आहे मागायचं कुणी, कुणी मागायचं. आता कुणी बी मागितलं असतं, मागायची परवानगी तशी कुणालाच नाही. आहे का? मागायची परवानगी आहे का? कुणालाच मागायची परवानगी नाही. कारण महाराज सांगतात, काही न मागे कोणासी, तोची आवडे देवासी. म्हणा, काही मागणे अमानुषी, काही मागणे अमानुषी, काही मागणे अमानुषी. वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे. काही मागणे काही मागणे म्हणा की काही मागणे. असू द्या, आजचा शेवटचा दिवस. वा, टाळ्या वाजवा एकदा बाबासाठी. कुठले बाबा आहेत? वा वा वा, फुंदे बाबा. बरं असू द्या, शिंदे फुंदे काय जे असते. प्रमाण समर्पक दिलं, कारण सांप्रदायिक दृष्टीनं प्रमाण समर्पक पाहिजेत. आणि चिंतन तिथपर्यंत आलं की ज्याला पाठांतर असतं त्याला दम निघत नाही. होतं का नाही? ज्याला पाठांतर नाही त्याला वाटतं हे मधीच कशाला म्हणलं असं. बघा, कुणी मागायचं, कुणी बी मागायचं का? आता काही काही माणसाला मागायची सवय असते. एक माळ 15 दिवसानं घालून पंढरपूरला नुसता एकच वेळेत जर गेला तर त्याचं मागणं ऐकू ऐकू देवाची बी बुद्धी बंद पडते. जणू 10-5 पिढ्यापासूनचा वारकरी इतकं मागतो. काय मागणं? मागणं थोडं मापात असावं, मागणं समर्पक असावं, मागणं शास्त्र पुराणानं मान्य केलेलं असायला पाहिजे. काही जर मागत असेल तर कसं काय चालेल? मागणं समर्पक असलं पाहिजे. आताच्या प्रमाणात सांगितलं, काही मागणे हे आमा अनुचित. प्रमाणाकडे चांगलं लक्ष द्या. काही मागणं अनुचित आहे, पण काही मागणं उचित आहे. हे बारकावे प्रमाणातले, संप्रदायातले लक्षात आले पाहिजेत. काही काही मागणं योग्य नाही, पण काही काही मागणं योग्य आहे. काय मागणं योग्य नाही? काय मागणं योग्य नाही? काय मागणं योग्य नाही हो? काही काही माणसाची मागणीच काय असते. काय मागतो देवाकडे? मागून मागून देणारा देव आहे, आणि मग मागणारा कोण आहे? महाराज सांगतात, वाढो हे संतान, गृही व्हावे धनधान्य. मागणं काय लक्षात घ्या. हे महिला मंडळीला चांगलं मागणं पाठ आहे. काय मागतात? वाढो हे संतान, गृही व्हावे धनधान्य. काय मागायचं? धन मिळावं, धान्य भरपूर व्हावं, सुखी चांगली यावी. हे नुसतं एका जन्माचं मागणं नाही. मुलाचं लग्न व्हावं, तिथवर भागत नाही, त्याला लेकरू बाळ व्हावं. ते झालेलं लेकरू पुन्हा किरकिर करायला लागलं, पुन्हा नवस केला, देवा याचं थोडं रडणं बंद होऊ दे. मग रडणं बंद झालं, हातात येईल त्यानं घरच्याला हाणायला.
पुन्हा सांगितलं, म्हणले फार विचित्र झालं देवा, याला शांत होऊ दे. मग इतकं शांत झालं, इतकं शांत झालं, 10वीचे सगळे विषय गेले. पुन्हा मागणं केलं, देवा होय ह्याचा गेला नाही ना विषय, तो खाली बघायला लागलाय. बरोबर, जाण्याचा वाण आहे काय की, पण लाजायला 9वीला तरी लाजला इतका. देवाकडं मागणं, पुन्हा मागणं केलं, मागणं पूर्ण होत नाही, नवसही फेडणं होत नाही. नवस कधी फेडतो? अहो सगळं होऊन कुठल्यातच ते कृतार्थ होत नाही. त्यावेळेस म्हातारीच्या लक्षात आलं, ह्याच्या जन्माच्या अगोदरपासून आपण नुसतं नवसच करीत होतो, ते फेडायचेच राहिले. कधी कुठली एकही मागणी पूर्ण नाही. मागणी किती दिवस मागावे? मागत असताना माणसाचं मागणं मर्यादित असलं पाहिजे. आणि मला वाटतं नश्वर तर माणसानं अजिबात मागितलं नाही पाहिजे. विठ्ठला विठ्ठला धन मागत असल, धान्य मागत असल, ज्ञान मागत असल, गुण मागत असतील, अरे हे का मागायचं? जे तुझ्या नशिबात आहे ते कष्ट करून मिळवते, देवावर वज कशाला टाकतो त्याचं? महाराज वर्णन करतात, अन्न मान धन हे तो प्रारब्धा आधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्न मान धन. चांगलं लक्ष द्या, कीर्तन नुसतं ऐकू नका. अन्न प्रारब्धावर अवलंबून आहे, धन आणि मान. एखादा एक दिवस उपवासी राहिला, त्यानं देवाला दोष द्यायचा नाही, कुणाला. आणि एखाद्याला पंचपक्वानाचं जेवण कायम मिळतं, समजायचं माझं प्रारब्ध चांगलं आहे. देवाचे उपकार मानायचे नाहीत. एखादा माणूस धनवान आहे, समजावं प्रारब्ध आहे. कारण धनवान असणं हे पुण्याचं लक्षण नाही, हे प्रारब्धाचं लक्षण आहे. कशाचं लक्षण आहे? तुकाराम महाराज सांगतात, अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, सोस करीशे वाया, भजे मना पंढरी राया. सज्जन माणसाबरोबर संगत येत असल, प्रारब्ध. दुर्जनाची भेट होत असेल तरी, एखाद्या दिवशी पोटभर जेवण मिळत असेल तरी, आणि एखाद्या दिवशी उपवासच घडतो महाराज, सकाळपासून काही मिळत नाही. हे काय समजायचं? प्रारब्ध. प्रारब्धाची जोड धन, प्रारब्धाची वाढ मान, प्रारब्धाची वाढ मान, प्रारब्धाची वाढ मान. प्रारब्धाची जोड धन, प्रारब्धाची वाढ मान, प्रारब्धाची वाढ मान, प्रारब्धाची वाढ मान. धन प्रारब्धानं मिळतं आणि मान सुद्धा. तुमचं इथं तर गणित चुकतंय. जे प्रारब्धात आहे ते देवाकडे मागायची गरज. तुम्ही कुणाकडे मागता? जेवण कुणाकडे मागता? जेवण जरी मागत नसताल तरी पैसा कुणाकडे मागता? जेवढे जेवढे श्रीमंत माणसं आहेत त्यांच्या घरी बालाजीची पूजा असते. कुणाची?
ती पांडुरंगाची पूजा करीत नाही. त्यांना माहित आहे पांडुरंगाचे भक्त बरेच बरेच सुधारले तर नुसते इस्त्रीपर्यंत जातील शेवट. पण बालाजीची सेवा तुम्ही आणखी बघा, व्यापाऱ्याच्या घरी, दुकानदाराच्या घरी पूजा पांडुरंगाची कधी होत नाही, लक्ष्मीची. कशाची पूजा होते? आणि जो कायमचा लक्ष्मीच्या मागे लागलेला असतो ना, त्याला अचानक कर्म दारिद्र्य प्राप्त होत असतं. लक्ष्मी ही माणसाच्या जवळ अभिमान वाढवती. अभिमान वाढला की तिथं अवगुणाचं वास्तव्य होतं. अवगुणाचं वास्तव्य जातं की त्याच्याकडून दोष घडायला लागतात. दोष घडले की त्याच्यातून पापाची उत्पत्ती होती. आणि पापाची उत्पत्ती झाली की शरीराला रोग जडतात. हे सूत्र सांभाळा. हे उद्याच्याला पुन्हा आणखी चिंतन करा. दोष झाडले की पापाची उत्पत्ती होती. पापाचं लक्षण काय होतं? पुन्हा 2-3 पिढ्यापर्यंत सुखी राहिला तरी 4थ्या पिढीला वांझोटे लेकरं जन्माला येतात. कितव्या पिढीला? 4थ्या पिढीला. आणि ह्या वंशाची वृद्धी होते, वंश वाढत नाही. 4थ्या पिढीला अधोगती प्राप्त होते. असे जर नाही झाले तर 2-3 लेकरं असून एडे असतात. कसे असतात? श्रीमंत माणसाचा मुलगा, बरेचसे आम्ही श्रीमंत पाहतो, पण घरी गेल्यानंतर 1-2 ठिकाणी आम्ही बघितलं, एक मुलगा आणि बाहेरचे माणसं आले, कोट्यावधी रुपयाचे बंगले महाराज, एकच मुलगा, पण त्याला 2-2 माणसांनी धरून बसवलेलं. आणि मग ते असं दर्शनाला आणलं की 2-2 हाताने त्याला, 2 हाताने असं खाली हात जोडीत जोडीत आ करणार आणि पाया पडणार महाराजाच्या. पुन्हा मग आता आमच्या सोबत त्या भागातले काही शिष्यमंडळ असले, गाडीमध्ये बसल्यानंतर सांगतात, महाराज ते धरून आणलं म्हणून बरं झालं, नाही तर बाहेरचं नवीन माणूस बघितलं की त्याला मिठी मारते. हो का म्हणू असं सिस्टीमवाले? हे विनोद नाहीत बरं का. कारण आम्ही गादीवर उभा राहून थोतांड कधी सांगत, जे सत्य असतं तेच सांगतो, कधी थोतांड सांगत नाहीत. आणि हे तुम्हाला बी अनुभव असल, आहेत का नाही? जास्त श्रीमंतीचे, अन्याय करून धन लुटणाराचे, शरीरात ताकद आहे म्हणून गोर गरिबावर अन्याय करणाराचे हे फळ असतात. विठ्ठला विठ्ठला. मला सांगायचंय, आपला विषयांतर होईल. मला वाटतंय 11 वाजत आले असतील काय की नाही ना. अन्न मान धन हे कशावर अवलंबून आहे? प्रारब्धावर. जे प्रारब्धात आहे ते देवाकडे मागायचं नाही. जे प्रारब्धात आहे ते प्रारब्धानं घ्यायचं. कशानं घ्यायचं? प्रारब्धानं घ्यायचं. प्रारब्धानं काय काय आहे? आता बघा, संतती प्रारब्धानं आहे, पण तरी माणसाचे नवस असतात. आणि आमच्या या परिसरामध्ये, कुठल्या बी परिसरामध्ये, मला वाटतं इकडच्याच भागामध्ये, कोणता मसोबाकडे वा ते आमच्याकडून लोक येतात. ते कोण? मी म्हणतो कशासाठी येत असतील? ते म्हणतात त्या मसोबाला नवस केला आणि 15 वर्ष लेकरू नव्हतं आणि त्याला झालं. मी म्हणलं मसोबाला किती झालेत आतापर्यंत लेकर? कुणाला? आता तिकडच्या लोकांना इतक्या लांब होत असते तर मसोबापाशी 4-500 खेळत नसती का? हे असे नवस कधी करायचे नाहीत. आणि आपल्याला लेकरू होण्यासाठी दुसऱ्या शेळीचं लेकरू मारायचा नवस जो करीत असल त्याला जन्माजन्मी नरकामध्ये पचावं लागतं, हे लक्षात ठेवा. मी सांगत नाही. महाराज म्हणतात, महाराज गोड वर्णन करतात, मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला. पुढं सांगतो, माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्रदारा कैचा मित्रू, कासया घातला पसरू, अहो जगद्गुरु तुका म्हणे. माणसानं चांगले संकल्प करायचे, हेच सांगत नाही. महाराज वर्णन करतात, नवसे पुत्र होती मग का करणे लागे पती. कशानं पुत्र होती? नवसानं जर लेकरं होत असती तर लग्नाची काय गरज आहे? म्हणून लेकरं होण्यासाठी नवस करायचे नाही, तर लेकराची मागणी देवाकडे करायची नाही.
शिंडी जरी राखली असेल तरी आमच्या पांडुरंगापाशी जाऊन कापा चंद्रभागेमध्ये आणि त्याच्या गळ्यामध्ये एक तुळशीची माळ घाला, त्याचं पूर्ण कुळ सुधारल्याशिवाय राहणार नाही. पण पंढरपूरलाच कापा. दुसऱ्या देवाचं आभक्ष भक्षण करण्याची वाईट परंपरा जर करताल तर त्याचा परिणाम विचित्र होतो. विठ्ठला विठ्ठला म्हणून मला सांगायचंय, अन्न मागायचं नाही, संतती मागायची नाही, श्रीमंती मागायची नाही. मग मागायचं तरी नेमकं काय आणि कुणाकडं मागायचं? महाराज म्हणतात त्या देवाला जे जमतं ते मागायचं, आम्हाला जे लागतं ते मागायचं. मग आता नेमकं काय मागायचं? तर भक्ती आणि सेवा अभंगाचं प्रथम मागणे ते मागो देवा, 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 मागणे ते मागो देवा. करू भक्ती त्यांची सेवा, करू भक्ती त्यांची सेवा, काय गुण तयापाशी, काय गुण तयापाशी, कर भक्ती त्यांची सेवा, कर भक्ती त्यांची सेवा, काय गुण तयापाशी, काय गुण तयापाशी. जे मागायचं ते मागू. कुणाकडे मागू? म्हणले देवाकडं. आता देवा देवामध्ये बदल आहे महाराज. काही देवाचे असे लक्षण आहेत ते भक्ताकडे मागतात. कोण कोण मागतात? आता भक्तानं जाण्याच्या अगोदर तेच तोंड वासून जर बसलेला असेल, कोण कोण? देव. कारण आशीर्वाद देण्यासाठी सुद्धा आशीर्वाद देणाराचे इंद्रिय तृप्त असले पाहिजेत. हे लक्ष द्या. चिंतन चांगलं आहे का? इंद्रिय कसे असले पाहिजे? महाराजाच्या दर्शन करण्यासाठी महाराजाला आपल्या गावामध्ये बोलवायचं आणि त्याने तिकूनच मागणी केली, तुम्ही आमचं 10,000 पोट भरा. कितीनं भरा? आता ह्यांचंच पोट जर रिकामा असेल तर पुढच्यानी काय अपेक्षा करावी? करायला जमल का? त्याचे इंद्रिय तृप्त पाहिजेत. देवाचे इंद्रिय तृप्त आहेत का? काही काही देव त्यांचे इंद्रिय तृप्त आहेत का? माणसाने देव बी इतके केलेत की ते पोळ्याला शोधावं लागतात कुठं असतात ते. कधी नारळ फोडणाऱ्याला, आता तुमच्याकडे पद्धत आहे का नाही की पोळ्याला बैलाचा सण असतो, सगळ्या देवाला नारळ फोडावे लागतात. जो नारळ फोडायला जातो त्याच्याकडे महाराज 200 नैवेद्य आणि 50 नारळ. ते मग डोंगरामध्ये आपलं घ्यायचं आणि ते देव बी महाराज लई बऱ्याच ठिकाणी लपलेले, ते हेच पोळ्याला उघड पडतात, ते पुढच्या पोळ्याला. बराच वेळेस आम्हाला जाण्याची वेळ यायची, मग कंटाळा यायचा. आम्ही पांडुरंगाचं एक जागृत मंदिर त्याच्यापाशी बसायचं आणि सगळे नारळ सगळीकडे तोंड फिरून एकाच जागेवर फोडायचे. देवच इतके महाराज. जळोबा मळोबा अमुक तमुक नाव बी फार विचित्र विचित्र. आणि मग हे सगळ्या देवाची संख्या, मला सांगायचा मुद्दा आहे, आपण ज्याच्याकडे मागायला लागलो त्याची सुद्धा इंद्रिय तृप्त आहेत का हे तपासलं पाहिजे अगोदर. आम्ही कुणाकडे मागणार आहेत? आम्ही ज्याच्याकडे मागणार आहेत तो समर्थ आहे, भिकारी नाही. कसा आहे? महाराज म्हणतात, मनोनिगा समर्थो तो मी जगाचा नातो, आणि गगनायसा साक्षी भूतो तो हे मीची. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चालिता. याचं नाव समर्थ.
वेद बोलतो, सूर्य चालतो, सगळे वृक्ष त्याच्या सत्तेनं हलतात. नव्हे नव्हे ही माणसं जिवंत आहेत ना, ती त्याच्या कृपेने आहेत. तो समर्थ आहे. कोण समर्थ आहे? हा. आणि मग असा श्रीमंत देव असल्यामुळं आम्ही दुसऱ्या देवाला मागणार नाहीत, आम्ही त्याला मागू. म्हणले पण काय मागणार आहेत तुम्ही? म्हणले जास्त काही मागणार नाहीत. मागणे ते मागो देवा. म्हणले त्यालाच का मागणार आहेत? आम्ही त्याचीच सेवा करतो म्हणून. तुझे दास्य करू आणि का मागू खावया, मागो खावया. धिग झाले जिने माझे पंढरी राया, धिग झाले जिने पंढरी राया. मागो खावया, मागो खावया. धिग झाले जिने माझे पंढरी राया, धिग झाले जिने माझे पंढरी राया. कुणाकडे मागणार आहे? दुसऱ्या कुणाकडे मागणार आहे? तुझंच सगळं खातो ना. जमीन तुझी म्हणला, देव म्हणला ना माझी जमीन आहे. कुणाची? आता जमीन जर देव माझी म्हणला तर गावातल्या पाटलाकडे जाऊन म्हणता येईल का पाऊस पाडा ताडसवण्यावर? जमीन कुणाची? जमीन कुणाची? पर्वती बैसकान संडावे, समुद्री रेखा नोलंडावे. पृथ्वीया भूते वाहावे, ही आज्ञा माझी. कुणाची जमीन आहे? जमीन कुणाची? समुद्र त्याचा आहे, ही पर्वत त्याची आहेत, ही झाडं वृक्ष त्याचे आहेत, ही जमीन त्याची आहे. म्हणून ह्या जमिनीला पाऊस पाडून कृतार्थ कर, असं खाली कितीही मोठा माणूस असला तरी त्याला म्हणता येत नाही. लोक सोंग करतात, आम्ही कृत्रिम पाऊस पाडू. कसला पाऊस पडतो का? हे कृत्रिम पाऊस पाडणारे आपल्या देशातले पंतप्रधान जरी असले तरी तिथं सत्ता दुसऱ्याची नाही. आणि जर दैवयोगानं ते सांगत असतात कृत्रिम पाऊस कसा असतो, ढग व्यवस्थित फुटले तर चांगला पडतो, नाही तर जिथं पडलो तिथं किती खचून जाईल ह्याचं काही गणित लागत नाही. कल्पना करा, वरी सगळं आकाश भरलेलं आहे, पण खालच्या माणसाला, बेडकाला, पशुला, प्राण्याला जेवढा स्वसल तेवढाच थेंब इतक्या अंतरावून पडतोय. हे माझ्या पांडुरंगाची सत्ता आहे. किती पाऊस पडून मेलो एखादं, ते गारा असतात. कुठून चाळणी लावली असेल देवानं, लावली असेल का नाही? स्वतःच्या शेतात केलेल्या पाईपलाईन खडे पडून माती वाहून चालली तर तिथं काही करता येणार? एवढ्या जगामध्ये जेवढं पाहिजे तेवढं देतोय. तो समर्थ आहे. त्याचं नाव काय आहे? समर्थ आहे. नका आता म्हणूच नका. असू द्या असू द्या, मी सांगतो तुमच्यावरचा. ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणोनी शरण आलो. आता वेळ आपली संपत आली म्हणून तिथूनच सांगा तोंडी. याची सत्ता किती आहे बघा. ज्याला जेवढं पाहिजे तेवढं देतो, जास्त देत. महाराज म्हणतात ज्ञानोबरायाच्या भाषेमध्ये, समर्थाचे पंक्ती भोजने, तळेल्या वरिल्या एकची पक्वान्ने. सगळ्याला सारखं देतो म्हणून तो समर्थ आहे. मग देवा तुझी सेवा करीत असतो तर दुसऱ्याकडे कसं मागावं आम्ही? होय, मागायला जमल का? ज्याची सेवा करते त्याच्याकडेच मागावं लागतं, दुसऱ्याकडे मागून जमत नाही. पण इथं आणखी एक भेद निघतात. काही माणसं सेवा संसाराची करतात आणि मागणं परमार्थाकडे करतात. काही माणसं सेवा परमार्थाची करतात आणि मागणं. आता हे काही कळलं तर आणखी एकदा सांगतो. मागणं परमार्थाकडे करायचं आणि सेवा कुणाची करायची? सायाशे करीशी प्रपंच रात्रंदिवस येतात आणि कधीतरी वर्ष 6 महिन्याला पंढरपूरला दिसणार आणि तेवढ्यात वर्षभर सुखात राहो. हे कुठं मागणार? अरे आपण वेळ द्यावा लागेल मग देवाला. देवाला तू जेवढी वेळ देतो, तुमची वेळ किमती का देवाची हो? तुमचीच किमती. तुम्ही 2 तास कीर्तनाला बसला, 7 दिवस सप्त्याला गेलात तर 500 माणसाला सांगतात ताडसोन्यात मी सप्त्याला गेलतो. अरे
आपण 7 दिवस तिथं राहिलो. अरे पण 7 दिवसात इना घ्यायला नव्हता, काकड्याला नव्हता, हरिपटाला नव्हता, कीर्तन झाल्यावर चाल झाल्यावर येत होता आणि शेवटला इटोबा रुक्माई झालं की पळून जात होता. मग किती तास बसला इथं? किती वेळ दिली देवाला? देवाची वेळ किमती आहे. माणसाच्या वेळेची देवाच्या दृष्टीने काय किंमत आहे? कारण माणसाची जी वेळ आहे ती भगवंताच्या कृपेनच पात्र झालेली वेळ आहे, नाही तर तुम्हाला वेळच नाही. विठ्ठला विठ्ठला देवाला आपण वेळ दिली पाहिजे तर देव आपल्या प्रपंचाला नक्की वेळ देतो. महाराज, तेने होय सर्व सुखाचा संसार, न लगे दुःखाचा लेश काही. संसार सुखाचा करायचा असेल तर देवाला वेळ द्यावा लागते. बोलले आता तो का म्हणे काही न मागे अनेक, तू का म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी चूक सर्व आहे, तुझे पायी चूक सर्व Come on.